ब्लॉग हाय हॅलो नमस्ते नमस्कार, कशा आहेत सगळे? तर मी बढिया. तर मी आज जाणार आहे फिरायला. तर मी कुठं जाणार आहे ते तुम्हाला नक्की कळेल आणि मी पूर्ण ब्लॉग बनवणार आहे ह्याचा की आम्ही कुठं चाललोय, काय खातोय, कुठं राहतोय, सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला. सो स्टे ट्यून. जय भाग. तर मी प्रियंकाला बोलले व्हिडिओ काढू का, तर ती बघ काय बोलते. तर आता आम्ही तळेगावला आलोय आणि माझ्यासोबत आहे प्रियंका, दिव्या आणि विकास आणि सर मंदिरात गेले होते पाय पडायला. तर सरांची चप्पल घेऊन जात होता कुत्रा. चोर चप्पल चोर चप्पल. तर आम्ही तळेगावच्या इथेच थांबलो होतो आणि आम्ही नाश्ता केला, मस्त पोहे वगैरे घेतले आणि छान होते पोहे आणि कंटिन्यू झाली आमची ट्रिप. A few moments later. रिसॉर्टला जायचं होतं तर रस्ता इतका खराब होता तर विकासला उतरून बघायला लागलं नीट चालली का नाही गाडी, कारण की खूप खड्डे खड्डे होते तिथे. सो जे हे रिसॉर्ट होतं ते खूप आतमध्ये होतं आणि लाईक बाहेरून म्हणजे इतकं फिरून फिरून आलो होतो आम्ही. आणि नंतर कळलं की तिथं अजून एक रस्ता होता आणि आम्ही रस्त्याने आलो होतो. बघू मग आता पार्किंग साठी काही जागा भेटते की नाही. तर गाईज मी आली होती अलिबागला आणि जे आम्ही रिसॉर्ट बुक केलं होतं ते द ब्लिस प्लाम रिसॉर्ट होतं आणि जसं आम्ही बघितलं होतं तसंच हे रिसॉर्ट. तर आता आम्ही पूलला चाललोय. Yeah. सो खूप एन्जॉय केलं आम्ही आणि आता आम्ही गेम्स पण तर प्रियंका इकडं बाण मारत होती. तर आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही जाणार आहे फेमस रेस्टॉरंट अलिबाग मध्ये. ते आहे कोळीनबाई म्हणून. दिव्याला सी फूड खायचंय त्यासाठी आम्ही चाललोय. तर आता आम्ही आलोय कोळीनबाई, हे सगळ्यात फेमस रेस्टॉरंट आहे अलिबाग मध्ये. तर मी दाखवते तुम्हाला. खूप छान, लाईक आउटसाइड जेवढं भारी वाटत होतं तेवढं इनसाइड पण खूप. इथं ते जेवण वगैरे बनवतात. तर 15 ते 20 मिनिटं लागले आम्हाला आणि त्यानंतर आम्हाला सीट भेटली आहे बसायसाठी. तर जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहे बीचला. तर मी व्हेज थाली घेतली होती. त्याच्यामध्ये चणे, डाळ, पनीरची भाजी, सोलकढी, पाव, भात. तर मी डान्स करत होती. लाईक तिकडे एक लग्न होतं तर प्रियंका मला बोलत होती तर ती मला बोलत होती की डान्स कर, मी व्हिडिओ काढते. मला नाही वाटत होतं की डान्स करू. सो आम्ही आलो आहे बीचला. ते आहे वर्सोली बीच. खूप छान होतं आणि क्लीन होतं. खूप वेळ बीचवरती राहून तर आम्हाला खूप गरम झालं होतं. आम्ही आलो होतो गोळा खायला. एक सेकंड. धुमन कर गया था.
तर आम्ही परत घरी आलो आणि सेकंड डेचा प्लॅनिंग चालू होता आमचा. आजचा डे इकडंच संपला आहे आणि सेकंड डेला तुम्हाला सगळं रूम वगैरे दाखवणार आहे. फर्स्ट डेला मी दाखवू नाही शकले कारण की खूपच थकली होते मी एवढं ट्रॅव्हलिंग करून. तर भेटूया मग आपण सेकंड डेला. डे 2. तर हे बघा, तर मी मेकअप करते आणि प्रियंकाने माझा मेकअप केलाय. आज मी जाणार आहे काशीद बीचला आणि कोणतं बीच आहे अजून एक अक्षी बीचला. आणि मी तुम्हाला तिथं स्टे वेगळं घेतलंय. मी तुम्हाला रूम वगैरे दाखवणार आहे. आम्ही ऑलमोस्ट लाईक 3 रूम्स घेतले. एक प्रियंकासाठी, एक प्रियंका आणि माझ्यासाठी, आणि एक विकाससाठी, आणि एक अमय सर आणि त्यांची वाईफ दिव्यासाठी. सो खूप एन्जॉय केलं आम्ही इथं. लाईक इथं स्विमिंग पूल पण होतं, सगळं होतं आणि खूप एन्जॉय केलं. तर मी तुम्हाला रेट्स वगैरे सगळे मेन्शन करणार आहे कमेंट्समध्ये. लाईक मी तुम्हाला रूम दाखवतो माझी. सो इकडं विकास स्टे करत होता. सो हे आहे फुल रूम आणि AC वगैरे पण येते. लाईक ऑलमोस्ट आम्हाला 1500 मध्ये पूर्ण भेटलंय ही रूम. आणि ही आम्ही खूप जेवण वगैरे झालं केलं. ही आहे दिव्या आणि त्यांच्या वाईफची रूम. सो खूप छान भेटलं आम्हाला. चलो रेंगाची तर रूम मी तुम्हाला दाखवते ऑलरेडी. फ्रीज वगैरे सगळं होतं आम्हाला आणि लॉकर्स वगैरे पण दिले होते. सो ऑलमोस्ट आम्हाला खूप चांगलं वाटलं हे. लाईक 1500 मध्ये वर्थ आहे. सो हा आहे माझा फायनल लुक. सो आता आम्ही चाललोय, सगळ्यांची तयारी पण झाली. विकासची पण तयारी झाली, विकास शूट करतो. सो मी तुम्हाला बाहेरचं ओव्हरऑल 1500 मध्ये छान भेटलं. बस काय फोटोशूट चाललंय. Like, share and comment and please subscribe.